डाटा म्हणजे त्याच्या भविष्यातला काटा. त्या चेहऱ्याला पुढं करण्याच्या ऐवजी त्यांना डावलायचं हे मला कुठंतरी या ठिकाणी चांगलं वाटत नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी तयार करून कलिमुद्दीन अहमद यांना उमेदवारी दिलेली आहे. ज्या समाजाने की ज्या कार्यकर्त्याने त्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्या सगळ्यांनाच या ठिकाणी आज बाजूला सारण्यात आलेलं आहे या निवडणुकीच्या माध्यमातून. लातूर जिल्ह्यामध्ये 4 नगर परिषद आणि नगर पंचायत समिती एक आपण आज अहमदपूर शहरामध्ये आहोत. आपल्या बरोबर विनायकरावजी पाटील सर आहेत. काय सांगाल सर, आपला उमेदवार महाविकास आघाडीकडून उमेदवार आहे आणि विकास कामाचे आणि जाहीरनामा तयार, काय विकास कामाला घेऊन समोर जाणार? नाही, अहमदपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही कलिमुद्दीन अहमद हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी. आणि आम्हा सर्वांना या ठिकाणी या निवडणुकीमध्ये खात्री आहे की महाविकास आघाडीचाच या ठिकाणी विजय होऊ शकतो. कलिमुद्दीन अहमद यांना शहरात उमेदवारी देत असताना, कारण ज्यावेळेस आम्ही महाविकास आघाडी किंवा विधानसभेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये चेहरे हे समजा आता किंवा मी असेल किंवा इथले आज सहकार मंत्री असतील, त्यावेळेस मुस्लिम समाजाने या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं, निवडून द्यायचं. आणि आज शहरामध्ये सगळ्यात जास्त संख्या असताना सुद्धा त्या चेहऱ्याला पुढं करण्याच्या ऐवजी त्यांना डावलायचं हे मला कुठंतरी या ठिकाणी चांगलं वाटत नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी तयार करून कलिमुद्दीन अहमद यांना उमेदवारी दिलेली आहे. बरं, अहमदपूर शहरामध्ये अशी चर्चा आहे, तुम्ही एक गुगली टाकली, म्हणजे गुगली त्यांना त्याच्यामुळे आज उपमुख्यमंत्री येत आहेत आणि आजू भाजपाचं पणाला लागले ताकद. नेमकं त्या गुगलीचा एवढा इफेक्ट विरोधकांना झालाय, नेमका कसा, त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहेत आपल्या? नाही, आता तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच अहमदपूरच्या शहरातल्या मतदारांना या ठिकाणी माहिती आहे की त्यांचं जमिनीवर आज कुठलंच काम नाही, कुठलेच आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीत. ज्या समाजाने की ज्या कार्यकर्त्याने त्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्या सगळ्यांनाच या ठिकाणी आज बाजूला सारण्यात आलेलं आहे या निवडणुकीच्या माध्यमातून. मग आता मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले तर इथं काहीच परिणाम होणार नाही. कितीही मोठे नेते येऊन आता आपल्याला माहिती आहे की त्यांना आता कुठंतरी भीती वाटते किंवा ह्या निवडणुकीमध्ये आता आपल्याला यश येत नाही, मग काहीतरी मोठ्या नेत्याला आणून काहीतरी खोटे आश्वासनं देऊन आपल्याला पुन्हा एकदा जनतेला दिशाभूल करता येईल का, हाच या पाठीमागचा त्यांचा खेळ दिसते. पण मला निश्चित या ठिकाणी खात्री आहे की आता आम्हाला सगळ्यात जास्त भरवसा जनतेवरती आहे, मतदारावरती आहे. आणि शहरातले मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं टाकतील. मुख्यमंत्री आले किंवा सगळं मंत्रिमंडळ जरी इथं येऊन बसलं तर या निवडणुकीमध्ये काहीही परिणाम होणार नाही असं मला खात्री आहे. बरं, अहमदपूर शहरामध्ये दाटाचा बी विषय चर्चेला ठरते. प्रत्येक जर म्हणाले दाटा, नेमका दाटा काय? नेमका डाटा म्हणजे आता एखादी उमेदवार बऱ्याच दिवसापासून राजकारणात आहे आणि डाट्याच्या माध्यमातून आता त्याला घरी बसवायचंय. डाटा म्हणजे त्याच्या भविष्यातला काटा. म्हणजे आता आपण म्हणतो ना, आता खरं तर ते इथं शब्द वापरू नये. एखादं आता वृद्धाश्रमात पाठवतात आपण, आई वडिलाला आता घरात सांभाळणं, आता ह्यांना राजकारणातून आउट करणं म्हणजे राजकारणातून संन्यास घेतल्यासारखंच आहे ना. अशा वेळेस त्यांना जर उमेदवारी तुम्ही देत नाहीत आणि इथून तिथून जे काही प्रमुख होते, जे लोकांच्या समोर चांगले नेते होते, लोकांमध्ये चांगली पत होती, त्या सगळ्यांना ह्यांना कसं आहे, स्वाभिमानी माणूस जमत नाही, ज्याच्यामध्ये थोडाही स्वाभिमान आहे. असे फक्त लाचार, काहीतरी गुत्तेदारी, तुला 10 लाखाचं काम देतो, 20 लाखाचं काम देतो, फक्त जय म्हणायला पाहिजेत, अशीच फौज या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे. आता मला वाटतं की प्रत्येकाचा स्वाभिमान आता यावेळेस जागृत होईल आणि काय प्रत्येक सगळेच लोक त्या डाट्यात बसतील असं गोष्ट नाही. डाटा म्हणजे दुसरा काहीच नाही. त्यांचा डाटा असा आहे की हे आता कितपर्यंत आपल्याला जय म्हणतंय, ह्यांचं किती अस्तित्व आहे आणि ह्यांचं भविष्यामध्ये
हे नेता होऊ शकतं, तर आता कुठं त्याला रोखलं पाहिजेत, नवीन कुठलं तर तयार केलं पाहिजेत. ते 15-20 वर्ष त्याला काहीच कळत नाही, जय म्हणत राहते. हे त्या डाट्याचा खरा या ठिकाणी अर्थ आहे. बरं, आपण आता इलेक्शनच्या समोर जाणार आहात प्रचारादरम्यान. आपले मुद्दे नेमके काय आहेत आणि थोडं त्याचा विकास. नाही, नगरपालिका म्हणल्याच्या नंतर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, नगरपालिकेचा विकास, पाणी, स्वच्छता. मग आता आपण सांगितल्यासारखं या शहरामध्ये गरीब समाज मोठ्या प्रमाणात राहतो. एखाद्या कुटुंबामध्ये जर कुठला एखादी कार्यक्रम करायचा असेल, कुठलंही सभागृह घेतलं तर 1 लाख रुपये मोजावं लागतं. मग त्या गरीबाची तर ऐपत नाही. अशा गरीब लोकांच्या काही कार्यक्रमासाठी इथे सांस्कृतिक सभागृह असेल, शहरातली स्वच्छता असेल, रस्ते असतील. आता ह्यांचा विकास सांगत असताना 6 महिन्यापूर्वी रस्ते केलेत. निवडणुकीच्या अगोदर 10-10, 20-20 लाखाचे कार्यकर्त्याला कामं दिले त्यांनी. आज त्या कामावरती तुम्हाला घेऊन जातो मी, एकही रस्ता अस्तित्वात नाही. हेच का विकास? विकास म्हणजे कमीत कमी 5 वर्ष तर टिकले पाहिजेत हे सहकार मंत्री आहेत तोपर्यंत, का त्याच्या अगोदरच उकडून जायचे. विकास म्हणजे आता अशी संकल्पना झालेली याची. शहरातला विकास नाही, विकासाच्या नावावर शासनाकडून निधी आणायचा, ज्याच्यामध्ये जास्तीचा मलिदा खायला मिळतोय, ज्याच्यामध्ये जास्तीचा भ्रष्टाचार करता येतोय. 15%, आता 20% गेले, आता 25% गेले. 25% जर या ठिकाणी तुम्ही जर कार्यकर्ते असतील किंवा गुत्तेदार असतील त्यांच्याकडून घेऊन जर कामं देत असाल तर विकास कसा होऊ शकणार आहे? आणि म्हणून आमचा कॉन्क्रीट आजपर्यंतही माझं आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे की अहमदपूरमध्ये जे काही विकास केलेला आहे ते माझ्या काळात झालेला आहे. नगरपालिकेची इमारत असेल, इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, इथली स्वच्छता असेल, जे काही इथे या ठिकाणी आहे, ट्रॉमा सेंटर असेल, हे सगळे माझ्या काळात झालेले आहेत. त्यांनी एक तरी आता फक्त प्रशासकीय इमारती केली, त्याचा नगरपालिकेचा नगरीतल्या लोकांना काय या ठिकाणी त्यांचा फायदा होऊ शकणार आहे? नगरपालिकेमध्ये कुठंतरी असं एखादी त्यांनी काम असं केलंय की जे की गरीब माणसाच्या, आज खरं तर सहकार मंत्री आहेत, काहीतरी ह्यांच्या हाताला कामं लागू लागले, पण जनतेच्या हाताला काय? जसं की आता लातूरमध्ये बोगीचा कारखाना आला, त्या कारखान्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री सांगितले की 1000 लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध केला. काल माहिती काढली फक्त 6 लोक आपल्या जिल्ह्यातले आहेत, आणि तिथं कर्मचारीच आहेत 226 काहीतरी कर्मचारी, आणि सगळे बिहार. या बोगीचा कारखाना लातूरच्या लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कारखाना या ठिकाणी आणला, आणि याचा इंटरव्ह्यू होते गुजरातमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. आणि असा जर विकास होत असेल, बाहेरले लोक येऊन इथं जगत असतील, आमच्या लोकांना जर तुम्ही या ठिकाणी उपाशी ठेवत असून, तर मला वाटतंय त्या विकासापेक्षा काय चाललंय हेच आपण कुठं समजून घेतलं पाहिजे. 30 कोटी हजारांचा निधी अहमदपूर शहरामध्ये आणलाय, नेमका कुठे गेलाय तो? अजून महानगरपालिकेचं ते झालं नाही काम. अहमदपूर शहरामध्ये 2,500 रुपयाचा निधी आणलो म्हणून या ठिकाणी मतदारसंघामध्ये डांगुरा पेटवत आहेत. माझी आपल्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी विनंती असणार आहे, त्याच्यातला किती निधी या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये तुम्ही या ठिकाणी आणला आणि त्याची कुठले कामं केलेत? मला असं वाटतं की ते सगळा निधी त्यांच्या बँकेमध्येच जमा करून ठेवलाय की काय. आणि ते जसं नांदेडमध्ये सांगितले की आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत, निवडणुकीला पैसा लागतोय, आणि तो पैसा आता आम्ही ते कार्यकर्त्याला आमच्या सगळ्या बँका खाली करू, ते निधी तिथं तर नाही ना, अशी माझी शंका आहे. तेव्हा आपण त्यांना विचारलं पाहिजे ते निधी कुठं आहे, काय कामं झालेत, हे जर आपण त्याला विचारलं तर सोयीचं होईल. मला वाटतंय बँका खाली केल्या. बँका खाली केल्या म्हणजे हे निधी कुठं आहे? मी आता सांगितल्यासारखं जर कामं मंजूर करायची, जिथं आवश्यकताच नाही तिथं कामं करायचे, आणि त्याच्यातून जास्तीत जास्त टक्केवारी घ्यायची किंवा भ्रष्टाचार करायचा, आणि तोच पैसा आज निवडणुकीत वापरायचा. त्या निधीला काही लोकांसाठी त्या निधीचा या ठिकाणी फायदा होणार आहे का? लोकांना काही त्या निधीचा या ठिकाणी काही लाभ मिळणार आहे का? हे त्यांनी विचार करणं अपेक्षित आहे. आपल्या बरोबर माजी मंत्री विनायकरावजी पाटील होते, आणि अहमदपूर शहराची चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण लातूरून माणिक मुंडे, story.com.